भाजी बनवण्याची किंवा भाजी खाण्याची इच्छाच नसते, काहीतरी चटकदार हवे असते, तेव्हा फ्रेश लाल मिरचीचा वर्षभर टिकणारा ठेचा बनवा. खरंच सांगते, तोंडाची चवच बदलून जाईल. लाल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी 1 चमचा मेथी लो फ्लेमवर भाजून घ्यायची. मोहरी 1.5 चमचा, जिरे 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, धणे 2 चमचे. आपण सगळं साहित्य भाजून घेणार आहे. सगळ्याला भाजायला लागणारा वेळ हा कमी जास्त आहे, त्यामुळे आपण प्रत्येक साहित्य सेपरेट भाजतो आहे. भाजलेल्या साहित्याचा काय खमंग सुगंध सुटलेला आहे. लाल फ्रेश मिरचीला लो फ्लेमवर भाजून घेऊ. त्यात असलेले मॉइश्चर कमी होईल आणि ठेचा जास्त दिवस टिकायला मदत होईल. लाल भडक टपोऱ्या मिरच्या बघून बनवण्याची इच्छा झाली की नाही? मसाल्यासाठी भाजलेले साहित्य आता गार झालेले आहे. त्याला जाडसर बारीक करून घेतले. भाजलेली मिरची पण गार झालेली आहे. मिरची सोबतच लसूण घालून जाडसर बारीक करून घेतले. कढईत 1 वाटी तेल घालून त्यात मोहरी तडतडली की त्यात मिरचीची पेस्ट, हिंग घालून सावकाश परतून घ्यायचं. ही रेसिपी इतकी सोपी आहे की आयुष्यात तुम्ही कधीच विसरणार नाही. फुल टेस्टी. माझी फेवरेट तर आहेच, पण तुमची पण फेवरेट होईल. यात तयार केलेला मसाला मीठ घालून परतून घेऊ. लास्टला साखर घालून मिक्स करून घेऊ. ही चटणी किंवा ठेचा वरण भात, पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत आपण खाऊ शकतो. फ्राईड राईस करताना वापरा, नूडल्स करताना टाका किंवा इडली फ्राय करताना यूज करा. टेस्ट वाव बनते. ठेचा थंड झाला की 2 लिंबाचा रस घालून मिक्स करून भरणीत भरून ठेवा. तुम्हाला जर तेल कमी वाटत असल्यास पुन्हा तेल गरम करून थंड झाले की ॲड करा. बघा किती सुंदर लाल भडक रंग, पण खूप तिखट नाही. ब्रेडला टोस्ट करून त्यावर लावून सुद्धा खूप छान लागतो. शेजवान सॉस म्हणून पण यूज करू शकता. हा आहे आपला होममेड इंडियन सॉस.